श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहा, कारण यात तुमचे भाग्यचिन्ह दडलेले आहे. स्वामी तुमचे भाग्य जागृत करणारे आशीर्वाद तुम्हाला या संदेशातून भेट म्हणून काहीतरी देऊ इच्छितात. ते घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका, कारण तुम्हाला हवी असलेली आर्थिक प्रगती घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल, अगदी त्या क्षणापासून तुमच्या घरादारावर माता लक्ष्मीचा आणि भगवंताचा आशीर्वाद निरंतर राहून तुमच्याकडे ती भरभराट, ते सौख्य, ते आनंद नांदू लागेल. जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर मी ती प्रगती स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तू खूप काही काळापासून अशा अडचणीतून जात आहेस ज्यामुळे तुला काही गोष्टी शक्य होत नाही आहेत. पण आता मात्र घाबरू नकोस, निश्चिंत राहा, कारण ज्या क्षणाला तू हा माझा दिव्य संदेश ऐकशील तेव्हापासून तुला ती संपन्नता, ते आनंद आणि ते आनंदाचे क्षण दिल्या जातील. तुम्ही ज्या आर्थिक प्रश्नाने ग्रासलेले आहात त्यासाठी उन्नती करून देणारा माझा आशीर्वाद तुमचे घर आणि तुमचे सर्व काही कार्य संपन्न करेल, आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद काही औरच असेल. तुम्हाला हवी असलेली प्रगती तुमच्या मार्गात येत आहे. तुमची आर्थिक परिस्थिती काही काळापूर्वी जी बिकट दिसत होती ती आता इथून पुढे तुम्हाला सक्षम होताना दिसून येईल. कधीही हे विसरू नका की तुम्ही जी काही प्रार्थना करत असता ते देव ऐकत आहेत. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू केलेल्या चांगल्या कर्माचे फळं तुझ्या मार्गात आता येत आहेत. जेव्हा शत्रूंनी तुम्हाला खूप काही त्रास दिला होता, ते तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही केलेले चांगले कर्म ज्या क्षणाला देवांनी पाहिले आहेत, तुमची बुद्धी किती देवाकडे वळलेली आहे, ती निश्चिंत आहे, एकाग्र आहे, आणि त्यात फक्त देवाचे आणि देवाचेच ध्यान आहे. आपल्या कर्माबद्दल ती करायची आत्मीयता आहे. त्यामुळे देवांनी प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्याचे ठरवले आहे. म्हणूनच या संदेशापर्यंत तुम्ही आला आहात. आता सर्वात पहिले तुम्ही निश्चिंत व्हा, कारण तुम्हाला निश्चिंत करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून, अगदी त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या घरात ती भरभराट जाणवू लागेल. ज्या ठिकाणी कमतरता जाणवत होत्या त्या अगदी आशीर्वादासह देव भरून काढणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल प्राप्त व्हावा म्हणून तुम्ही कित्येक दिवस झाले ती प्रार्थना, ते संकल्प घेऊन पूजा करणे सर्व काही करत आहात. तर आता पुढील दिवाळी येईपर्यंत तुमच्या घरात ते सर्व काही येईल ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस. मागील काळात तुम्हाला छळणारे, त्रास देणारे, तुमच्या कार्यात अडथळे निर्माण करणारे कित्येक तुम्हाला दिसून आलेले आहेत. ते आता स्पष्टपणे तुमच्या नजरेत आहेत. आतापर्यंत त्यांनी जी काही कार्य केली होती ती लपलेल्या अवस्थेत होती, पण आता मात्र देवाने त्यांचा तुमच्या डोळ्यावरून पडदा काढून टाकला आहे, आणि आता ते तुमच्यासमोर निवडक समोर आहेत.
देव म्हणतात, बाळा, तरीही चिंता करू नकोस. ते कित्येक लोक असतील तरीही तुला त्यांच्यापासून दूर ठेवणारे माझे आशीर्वाद येत आहेत. जेव्हापासून तू भक्तीत रममान झाला आहेस तेव्हापासून तुझ्या जीवनात ते परिवर्तन तू पाहत आहेस. ज्यांनी कुणी तुझ्याकडून काही लुबाडण्याचाही प्रयत्न केलेला आहे, पण त्यासाठी त्यांचा विजय देवाने निश्चित केला नाही. कारण ज्याची कर्म आहेत त्यांनाच ते कर्माचे फळ प्राप्त होणार आहे. हाच देवाने ठरवलेला न्याय आहे. म्हणून निश्चिंत राहा, कारण तुझ्यासोबत पुढील काळात देवाचा न्यायही तुला प्राप्त होणार आहे. तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद लवकरच तुमच्या मार्गात येणार आहेत. जर तुम्ही दिवस रात्र कोणत्या तरी गोष्टीचा ध्यास घेतला असेल तर आता तुमचे ते कर्म पूर्ण होत आले आहे हे विसरून जाऊ नका. जेव्हा देव तुमच्या दिशेने ते कर्म पाठवतात ते आशीर्वादही पाठवतात. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे काही आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात. आता कुठेही तुमच्यामुळे तुम्हाला काही विसरल्यासारखे होणार नाही. ज्या काही काळात तुम्ही मागील काळात काही विसरत होतात, काहीतरी चुकून तुमच्या हातून घडायचे, पण आता ती सगळी काही वेळ देवाने पुसून टाकली आहे आणि त्या जागी तुम्हाला आशीर्वादासह असे चैतन्य प्रदान केले आहे ज्यामुळे सतत तुम्ही आणि तुमची प्रगती व्हावी. असेच ईश्वराने तुमच्यासाठी काही आर्थिक प्रश्न सोडवणारे मार्ग देखील तयार केलेले आहेत. देव म्हणतात, बाळा, घाबरू नकोस. भीतीने तू मागे सरू नकोस, कारण आता भीतीने मागे सरण्याची वेळ आहे ती तुझ्या शत्रूंची. ज्यांनी तुझा विरोध केला आहे, तुझ्या कार्यात अडथळे आणू पाहिले आहेत, त्यांना आता त्या योग्य शिक्षा करण्यासाठी तुझा देव येत आहे. तुझ्या दिशेने तेच पाठवल्या जाईल जे तुझ्यासाठी उत्तम असेल. बाळा, आता प्रगतीची ती दिशा तुझ्यासाठी उघडून देत आहोत. तुझ्यासाठी असे वातावरण निर्माण होईल की आता तुला इथून पुढे भय, भीती, त्रागा करावा लागणार नाही. कारण आता इथून पुढे तुला सहज गतीने ते सर्व काही प्राप्त होईल जे मी तुला देऊ इच्छितो. तू मला ब्रह्मांड नायक म्हणतोस ना, मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. कारण माझे कार्य जरी तुला आज दिसत नसले तरी ते सतत या ब्रह्मांडात सुरू आहे. बाळा, तू जर मला ब्रह्मांड नायक मानतोस तर त्या सर्व काही चिंता घे आणि त्या माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो. कारण तुला देणारे आशीर्वाद आणि तुला हवे असलेले सर्व काही तुझ्या दिशेने येत आहे. तुझी प्रार्थना देवाने स्वीकार केली आहे. जरी तुम्हाला कधीकधी असे वाटते की मी एकटाच पडलो आहे, सर्व कार्य मी एकटाच करत आहे, पण तसे नसून तुम्हाला कुणाची तरी मदत देण्यात येणार आहे. देवाने तुमच्यासाठी जे काही निश्चित केले आहे ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल, ऐकणाऱ्याचे मन पवित्र होईल. जी ऐकल्या जाणारी जागा आहे ती देखील पवित्र होईल. मन शुद्ध होईल. अंतःकरणात स्वामीविषयी, देवाविषयी भक्ती जागृत होईल. म्हणूनच या संदेशाला एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ माऊली, मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल, अगदी त्या क्षणापासून स्वामीदेव तुमच्यावर आर्थिक संपन्नतेचा आशीर्वाद प्रदान करोत, तुमच्या घरातील प्रत्येक समस्या नष्ट करोत आणि तुमचे सुख, समाधान, आरोग्य, आनंद वाढवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. जो कोणी या क्षणाला स्वामी भक्त हा संदेश ऐकत आहे आणि ऐकताना त्याच्या मनात असे आले असेल की हा संदेश माझ्या या नात्याला मी पाठवू इच्छितो, माझ्या त्या मित्राला पाठवू इच्छितो. जर तुमच्या मनात आले असेल तर नक्कीच
शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही जेव्हा हा शेअर कराल तेव्हा तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल. जर कधीकधी तुमच्याकडून जे स्वामी सेवा करत नसतानाही तुम्ही जर त्यांना स्वामी सेवेत आणू इच्छित असाल तर नक्कीच ते एक पुण्याचे कर्म ठरेल. अगदी कुणाच्याही समस्या नष्ट करणारे स्वामी समर्थ देव जर तुमच्यापर्यंत आले असतील तर तुम्ही इतरांपर्यंत हा संदेश पाठवावा ही विनंती. आणि याला एक लाईक करा जर तुमच्या मनात असेल तर. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.